आज आपण इथे 2 प्रकारच्या खमंग खुसखुशीत अशी चिक्की बनवणार आहोत। मार्केटपेक्षाही खुसखुशीत आणि चविष्ट घरच्या घरी आपली चिक्की तयार होते। तर गूळ वापरून चिक्की कशी बनवायची आणि साखर वापरून चिक्की कशी बनवायची दोन्हीही प्रकार इथे मी दाखवलेले आहेत आणि परफेक्टच चिक्की येण्यासाठी बऱ्याच टिप्स सुद्धा इथे सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे छान भाजून त्याचं साल काढून घेतलेलं आहे। आपण अशी शेंगदाणे तयार करून ठेवले की कधीही आपण झटपट चिक्की तयार करू शकतो, खूप पटकन होते। तर एखाद्या घरातली एखादी वाटी किंवा मग एखाद्या कपाचं माप सेट करायचं आहे, म्हणजे आपल्याला गूळ किती घ्यायचा त्याचं प्रमाण बरोबर कळेल। तर सुरुवातीला आपण गुळाची चिक्की बनवतोय, तर सुरुवातीला मी दुसऱ्या एका बाउलमध्ये हे शेंगदाणे टाकलेले आहेत आणि याप्रमाणे आपल्याला हलक्या हाताने ठेचून घ्यायचं आहे, म्हणजे शेंगदाण्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या सेपरेट होतात। त्याचं बारीक कूट वगैरे करायचं नाहीये, फक्त याच्या पाकळ्या आहेत त्या सेपरेट करायच्या आहेत। तर ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतलेले होते त्याच वाटीने बारीक चिरून इथे आपण गूळ घेतलेला आहे। वाटीला ती थोडासा कमी आहे। त्याच्यानंतर जी तयारी करून घ्यायची आहे ती म्हणजे एखादं प्लास्टिक शीट किंवा मग पोळपाटाला तुम्ही तूप लावून घेऊ शकता किंवा बटर पेपर घेऊ शकता, पण त्याला व्यवस्थित आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। नंतर वेळ भेटत नाही, चिक्की फार पटकन सेट होते, त्याच्यासाठी ही सगळी तयारी आहे, आपल्याला ती अगोदरच करून घ्यावी लागते। तर मी इथे एक प्लास्टिक शीट घेतलेला आहे, माझा बटर पेपर संपलेला होता, शक्यतो बटर पेपरवर किंवा पोळपाटावर तुम्ही घेऊ शकता। पोळपाटावर केल्यानंतर कधी कधी काय होतं, ती जास्त खाली चिटकते, पटकन निघत नाही, त्याच्यासाठी प्लास्टिक शीट किंवा मग बटर पेपर घेऊ शकता। तर त्याला व्यवस्थित तूप लावून साईडला ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आपण इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तूप घालायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपण जो गूळ बारीक चिरून घेतलेला होता तोही घालायचा आहे आणि गुळामध्ये आपल्याला 1 चमचाभर पाणी घालायचं आहे, याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाहीये। पाणी टाकल्यामुळे आपला गूळ आहे तो लवकर वितळतो, फक्त त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे बघा। त्याच्यानंतर आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे। जर तुम्ही हाय फ्लेम केली तर गूळ खाली जळू शकतो आणि सतत हलवत राहायचं आहे। सुरुवातीला गूळ जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत थोडीशी फ्लेम गॅसची वाढवू शकता, पण सतत हलवत राहायचं आहे। आपला गूळ आहे तो पूर्णपणे आता वितळलेला आहे, तर याच्यानंतर सतत हलवत राहायचं आहे, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तर 1-2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपल्या गुळावर आहे ते छान बबल्स तयार झालेले आहे। याच्यानंतर चिक्कीसाठी आपला गूळ तयार झाला आहे की नाही ते चेक करायचं आहे। त्याच्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये टाकलेला जो गूळ आहे तो छान कडक झाला आहे का नाही ते चेक करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता अजून मऊ आहे गूळ, म्हणजे आपला चिक्कीसाठी गूळ तयार झालेला नाही आहे, तो परत टाकायचा आहे आणि अजून थोड्या वेळासाठी आपल्याला हा गूळ होऊ द्यायचा आहे। तर मी परत 2 मिनिटांनंतर चेक करते। पाणी थंडच घ्यायचं आहे, म्हणजे पाण्यामध्ये जो टाकलेला गूळ आहे तो पटकन थंड होतो। तर थंड झाला की ते चेक करायचं आहे, छान क्रंची झालेला आहे बघा, पटकन तुटतोय असा गूळ तयार झाला म्हणजे समजायचं आपल्या चिक्कीसाठी गूळ आहे तो तयार झालेला आहे। असा कुरकुरीत गूळ तयार झाला नाही तर आपली चिक्की आहे ती खाताना दातामध्ये चिटकते आणि चिवी होते। तर याच्यानंतर पटकन आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे, नाहीतर आपली चाचणी पुढे जाऊ शकते किंवा गूळ खाली करपू शकतो। त्याच्यानंतर 1/4 चमचा याच्यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे आणि तो मिक्स करून घ्यायचा आहे। सोडा घातल्यामुळे याचा रंग बदलतो बघा आणि आपली चिक्की आहे ती छान कुरकुरीत आणि खमंग खुसखुशीत होते। तर हे मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाणे पटकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर जसे जसे मिक्स करू आपण तसं थोडंसं मिक्स करायला जड जातं, पण सगळ्या शेंगदाण्याला व्यवस्थित आपल्याला गूळ लावून घ्यायचं आहे। तर एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे आपली चिक्की एकसारखी गोड होते। याच्यानंतर लगेच आपल्याला जे चिक्कीचं मिक्स आहे ते आपल्याला पेपरवर टाकायचं आहे आणि याप्रमाणे पसरवून घ्यायची। हाताला खूप जास्त गरम लागतं, तर एखाद्या वाटीने पण तुम्ही दाबू शकता किंवा लाटण्याने हे याप्रमाणे पसरवून घेऊ शकता। असं नाही केलं तर ती खूप पटकन सेट होते आणि आपल्याला पसरवता येत नाही, तशीच कडक होऊन जाते। तर आपल्याला जेवढी पातळ लेयर हवी त्याप्रमाणे पातळ करून घ्यायची आणि मी आकार देताना चौकोनी आकार दिलेला आहे, म्हणजे आपली जी चिक्की आहे ती छान कट केल्यावर चौकोनी आकारामध्ये होते। तर ही हलकी गरम आहे तोपर्यंतच याप्रमाणे आपल्याला याला कट्स लावून घ्यायचे, म्हणजे
त्या आकारामध्ये आपल्याला कट करता येते. आपण असे कट्स लावून नाही घेतलेत आपली चिक्की नंतर कट होत नाही, अशी ती कडक होऊन जाते. त्याच्यामुळे गरम असतानाच मी 2-2 बोटांच्या अंतरावर याप्रमाणे चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेली आहे. तुम्हाला मोठे पीस हवे असतील तर मोठ्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता किंवा वेगळ्या आकारात कट करायची असेल तर वेगळ्या आकारात, पण गरम असतानाच आपल्याला याप्रमाणे याला कट्स लावून घ्यायचे. आणि चिक्की आपली पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ती अनमोल्ड करायची आहे. बघा आता चिक्की बऱ्यापैकी थंड झालेली आहे. जर थंड झालेली नसेल तर याप्रमाणे खेचल्या जाते. बघा साईडची लेअर ती थोडीशी खेचल्या जाते आणि पूर्ण थंड झाली की याप्रमाणे अगदी सहज ती चिक्की आहे ती तुटते आणि खूप छान क्रंची होते. मी तुम्हाला इथे एक तोडून दाखवते किती छान खुसखुशीत आणि क्रंची आपली चिक्की तयार झालेली आहे. बघा मार्केटमध्ये असते त्याच्यापेक्षाही चविष्ट आणि छान क्रंची आपली चिक्की घरच्या घरी तयार होते. याच्यानंतर आपण साखर वापरून ड्रायफ्रूटची चिक्की बनवणार आहोत. ड्रायफ्रूटच्या ऐवजी इथे तुम्ही शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता. तर एक वाटीभर मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे. बारीक न चिरता फक्त 2-2 पार्ट्स केलेले आहेत. इथे काजू, बदाम आणि काही सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत. 1 चमचाभर तूप कढईमध्ये घालून आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे, म्हणजे चिक्कीची चव आहे ती अजून छान येते. हे भाजले की सगळ्यात शेवटी याच्यामध्ये खोबऱ्याचे काप घालायचे आहेत. सुरुवातीलाच खोबऱ्याचे काप जर घातले तर ते जास्त भाजल्या जातात आणि ते चवीला एवढे छान नाही लागत, त्याच्यामुळे खूप जास्त नाही भाजायचे. तर हे भाजल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून साईडला ठेवायचे. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये परत 1 चमचाभर आपल्याला तूप घालायचं आहे आणि ज्या वाटीने आपण इथे ड्रायफ्रूट्स मोजून घेतलेले होते त्याच वाटीने अर्धी वाटी साखर वापरायची आहे. जेव्हा आपण गुळाची चिक्की करतो तेव्हा समप्रमाण घेतो, जेवढे शेंगदाणे घेतले तेवढेच गुळ घेतो. तर साखरेची चिक्की करताना असं नाही, जेवढा आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे किंवा शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्या अर्ध्याच क्वांटिटीमध्ये इथे साखर घ्यायची आहे. तर अर्धी वाटीत साखर आपण घेतलेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे अजिबात काही घालायचं नाही आहे, डायरेक्टली तशीच आपल्याला साखर आहे ती वितळवून घ्यायची आहे. आता पाहू शकता साखर आपली पूर्णपणे वितळलेली आहे आणि त्याला रंग छान गुळासारखा आलेला आहे, मस्त कॅरमलाइज झालेली आहे. इथे आपल्याला साखरेचा पाक वगैरे काहीही करण्याची गरज नाही आहे, फक्त साखर वितळली की आपली चिक्कीसाठी साखर तयार होऊन जाते. तर याच्यामध्ये लगेच आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आहेत ते घालायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. याच्यानंतर गॅसची फ्लेम आपण बंद केलेली आहे. हे व्यवस्थित मिक्स झालं की लगेचच आपण जो पेपर तयार करून घेतलेला होता त्याच्यावर हे घालायचं आहे. शक्यतो साखरेची जी चिक्की आहे ती केल्यानंतर ती पोळपाटावर सेट करा किंवा मग एखाद्या बटर पेपरवर सेट करा, कारण प्लास्टिक शीटवरती खाली चिटकण्याची शक्यता असते. साखरेची चिक्की आहे ती खूप जास्त गरम असते, तर ही पसरवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर पिस्ता मी टाकलेला आहे आणि याच्यानंतर लाटण्याच्या साहाय्याने ती लाटून घ्यायची, म्हणजे पिस्ता आहे तो व्यवस्थित याच्यावर चिटकतो. जेवढी पातळ हवी आहे तेवढी करायची आहे आणि हलकी गरम असतानाच आपल्याला याप्रमाणे कट करून घ्यायची आहे, जशी आपण गुळाची चिक्की तयार केली होती त्याचप्रमाणे. आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ही अनमोल्ड करायची आहे. तर चिक्की तुम्ही पाहू शकता पूर्णपणे थंड झालेली आहे, खूप छान कुरकुरीत झालेली आहे. तर जी साखरेची चिक्की आहे बघा, दिसायला किती सुंदर दिसते, एकदम ट्रान्सपरंट आणि तेवढीच खुसखुशीत आपली साखरेची चिक्की सुद्धा झालेली आहे. बघा सहज तुटती आहे, मस्त अशी आपल्या दोन्ही प्रकारच्या चिक्क्या तयार झालेल्या